आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहेत आपल्याला कटोरी कशी वाढवायची. कोणत्याही साईजचं ब्लाऊज असू द्या, तुम्ही याच पद्धतीने कटोरी वाढवली तर खूप सुंदर फिनिशिंग येते आणि कटोरी देखील सुंदर असते. तर बघा, आपल्याला कटोरी कापड घ्यायचं आहे, जे अस्तरचं असो किंवा पण सुरुवातीला तुम्ही पेपर घ्या आणि पेपरवर कटोरी कट करा. आपल्याला तिरकस भागास कटोरी ठेवायची आहे, सरळ भागात ठेवू नका. तिरकस भाग म्हणजे तो थोडासा खेचला जातो, त्या भागात ठेवायची आहे आपल्याला कटोरी. या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला काय अडचण येते किंवा कोणती ब्लाऊज तुम्हाला कटिंग करताना टिचिंग करताना अडचण येते, ते मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने जर आपण कटोरी ठेवली तर आपली कटोरी खूप फिनिशिंग देते आणि सुंदर येते ब्लाऊज. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने कट करा कटोरी. पहिले आपल्याला कटोरीचं जे आपण कट केलेलं आहे ते पॅटर्न ठेवून आपल्याला जसं तसा चॉकने आखून घ्यायचा आहे. मी जसं तसं आखून घेतलेलं आहे कटोरी. हे बघा, ह्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग केली तर खूप असं सुंदर ब्लाऊज येते. कटोरी खूप परफेक्ट बसते, सुंदर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. या पद्धतीने बघा, या पद्धतीने जर कटिंग केली तर खूप सुंदर ब्लाऊज येणार आहे. तिरकस भागात ठेवायचं का कधी पण कटोरीला. जे भाग आपला असा खेचला जातो ना, त्याच भागात कटोरी ठेवायची. सरळ भागात कटोरी ठेवू नका. मार्किंग केलेलं आहे तिच्यापासून आपल्याला आता 1.5 इंच घ्यायचं आहे. मध्यभागी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचावर मार्क करू. बघा, मध्यभागी 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपला साईडच्या बाजूला देखील 1.5 इंच घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. स्किप केलं तर व्हिडिओ समजणार नाही. पूर्ण व्हिडिओ बघा. आपण इथे देखील 1.5 इंच घेतलेला आहे. याच पद्धतीने कटोरी वाढवा. कोणत्याही साईजची असू द्या, काही अडचण येणार नाही. फक्त आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा, नंतर हे पॉइंट एकमेकांना जोडायचे आहेत. सरळ आपल्याला रेषा घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने राऊंड दिला तर खूप सुंदर कटोरी येते. वरती आपल्याला फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे. या पद्धतीने कटोरी कटिंग केली ना तर आपल्याला कुठेच असं खेचलं जात नाही आणि खूप मोकळी कटोरी येते आणि खूप सुंदर लुक येतो तिचा शेवटी. आता आपण याला कट करून घेऊ.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रिन्स कट ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, ते जाऊन नक्कीच बघा. फुल प्रिन्स कटिंग कशी करायची ते टाकलेलं आहे व्हिडिओ, तुम्ही जाऊन नक्की बघा. ही आपली कटोरी रेडी झालेली आहे.